पुस्तकाचं नाव स्मृतिचित्रे. लेखिका लक्ष्मीबाई टिळक. अभिवाचक वसुंधरा पर्वते. आता हे शेवटचं प्रकरण आहे आणि त्या प्रकरणाचं नाव आहे आई. आणि हे प्रकरण लक्ष्मीबाई टिळकांनी लिहिलेलं नसून त्यांचे चिरंजीव देवदत्त नारायण टिळक यांनी लिहिलेलं आहे. माझ्या पत्नीने, आईने आणि भगिनीने केवढं धैर्य दाखवलं याची कल्पना फार थोड्यानं करता येईल. आपला देश सोडून लहान लहान 3 मुलं घेऊन केवळ बायांनी शेकडो मैल दूर जाऊन निराळ्या संसाराला आरंभ करणं ही काही सोपी गोष्ट नव्हती. सगळा संसार आईच्या अंगावर टाकून या दोघी कामाला जात असत. आईच्या निश्चयी, प्रेमळ आणि विनोदी स्वभावामुळे तोही काळ मोठा मजेत गेला. मी मुंबईत राहून वकिलीचा अभ्यास करायला लागलो आणि मी LLB होईपर्यंत मुंबईला राहावं आणि ह्या मंडळींनी कराचीला राहावं असं आमचं ठरलेलं होतं. ठरल्याप्रमाणे 2-2.5 वर्षांनी कराचीचा संसार मोडून त्या पुन्हा महाराष्ट्रात आल्या. आम्ही परत महाराष्ट्रात यावं अशी डॉक्टर ह्यूमची फार इच्छा आणि आग्रह सुद्धा होता. पण इथे येऊन उतरायचं कुठे? आम्हाला पुन्हा मिशनमध्ये काम नको होतं. नाशकात जाऊन स्थायिक व्हावं असं वाटे, कारण आईचं ते माहेर होतं. पण तिथे गेल्याबरोबर माझा वकिलीचा धंदा चालणार नव्हता. अनुभव मुळीच नव्हता आणि ओळखीही नव्हत्या. पण माझी पत्नी अद्याप काम करायला आणि मला सहाय्य करायला तयार होती. डॉक्टर ह्यूमचा पुन्हा फायदा झाला. त्यांचं सरकारी दरबारी फार वजन असे. त्यांनी काही खटपट करून रूथला ताबडतोब नाशकास नवीन स्थापन झालेल्या मुलींच्या सरकारी शाळेमध्ये काम लावून दिलं आणि 1924 साली आम्ही नाशकाला आलो. पहिल्या रात्री आम्हाला डोकं टेकायला काही जागा नव्हती. माझी अजून परीक्षा संपली नव्हती तेव्हा मी राहणार होतो मुंबईला. पण आई मात्र आपल्या सुनेला आणि नातवंडांना घेऊन नाशकाला पोचली. तशी त्यांची सोय लावून द्यायला मी त्यांच्या पाठोपाठ नाशिकला आलो. आदल्या दिवशी ही मंडळी आली आणि आल्याबरोबर प्रोफेसर पाटणकरांच्या घरी उतरली. पाटणकर एकटेच होते, पण तिथला पायखाना बाटायला लागला आणि दुसऱ्याच दिवशी ते घर सोडून रक्तपित्यांच्या मुलांसाठी बांधलेल्या लेडी पोलवर्थ होम मध्ये आम्हाला मोठ्या पंचायतीने जागा मिळाली. तिथे जाऊन राहावं लागलं. असं वाटे की स्वतःचं मालकीचं घर असतं तर ह्या त्रासातून सुटलो असतो. पुढे 7-8 वर्षात मात्र आमचा तिथे चांगला जम बसला आणि आईच्या डोळ्या देखत आमचं स्वतःचं घर झालं. घर बांधायच्या 1-2 वर्ष आधी एक दिवस आई आपल्या नातवंडांना घेऊन आग्रा रोडनी फिरायला गेली. नवरात्राचे दिवस. अतिशय गर्दी आणि गाडी घोडे सुद्धा त्या गर्दीमध्ये भरपूर. एक गाडी अशीच वाटेत जोरात येत असताना नाना धावपळीत पडला. आई तिथेच वडाच्या झाडाखाली मुलांना घेऊन बसली. तिच्या डोक्यामध्ये विचार घोळत होते. इथेच आपल्याला जागा मिळाली, दत्तूने इथे घर बांधलं तर किती छान होईल. अर्थात ही तिची कल्पना सत्यस्वरूप बनणं अगदी अशक्य होतं. कारण एक तर ती गोल्फ ग्राउंड होती आणि दत्तू जवळ घर बांधण्या इतका पैसा कुठे होता. पण तिला आपलं तसं वाटलं. तिने बसल्या बसल्या त्या जागी घर असल्याची जागेपणी स्वप्न बघितली आणि प्रार्थनाही केली की देव बाप्पा या कल्पनेला मूर्त स्वरूप येऊ दे. ही गोष्ट आईने घरी आल्यावर आम्हाला सांगितली. मग आम्ही ती सगळी विसरून गेलो. पुढे आई मुंबईला गेली. नंतर वाईला मिसेस ह्यूम जवळ राहिली. ती वाईला होती तेव्हा आम्ही जागा घेतली आणि घर बांधायला काढलं. परत आल्यावर तिला जेव्हा घराची जागा दाखवली तेव्हा ती म्हणाली, अरे हीच ती जागा, इथेच बसून मी प्रार्थना केली होती. अशा रीतीने शेवटी आमचा प्रवास आणि धावपळ संपवून आम्ही नाशकाला स्थायिक झालो. 30 वर्षांनी आई पुन्हा आपल्या माहेरी परत आली. प्रत्यक्ष आजी होण्याच्या कितीतरी आधी चिकीनी आजी म्हणून आईच्या घुगऱ्या वाटल्या होत्या. नाशकाला अगदी आरंभी ती मनी होती, मग मनुताई झाली, मग मनु मावशी झाली आणि तिच्या शेवटच्या काळामध्ये आजीबाई झाली. सगळी जण तिला आजीबाई म्हणत आणि ते नाव तिला शोभे सुद्धा. तिथल्या कवी कुसुमाग्रजांनी तिच्यावर एक सुंदर कविता लिहिली आहे आणि त्याच्यामध्ये ते म्हणतात, फुलामध्ये फुलपाखरू होईल होईल कोकिळावा अशा उत्फुल्ल वसंतात आणि आणिक सरुनी वसंत होता पुढे वाळवंट तरीही येईल मज संगे. टिळकांची आध्यात्मिक उन्नती त्यांच्या शेवटच्या काळामध्ये जशी कमालीची झाली तशीच
आईची बौद्धिक उन्नती तिच्या या शेवटच्या काळामध्ये अतिशय झाली. ज्या बाईला धड लिहिता येत नव्हतं, तिने स्मृतिचित्रासारखं गद्य लिखाण आणि ख्रिस्तायनासारखं महाकाव्य लिहावं, हा खरोखर चमत्कार नाही का? नाशकाला सन 1933 साली कवी संमेलन भरवण्यात आलं होतं. आईची काही मासिकाद्वारे कवयित्री म्हणून प्रसिद्धी झालेली होतीच. काही ख्रिस्ती सभातून तिने आपलं वक्तृत्वही दाखवलं होतं. समाजसेविका म्हणून तिची प्रसिद्धी न बोलणाऱ्या न लिहिणाऱ्या जनतेने आयुष्यभर केलेली होती. पण या कुठल्याही गोष्टीने तिची प्रसिद्धी झाली नव्हती, इतकी प्रसिद्धी या कवी संमेलनात केलेल्या स्वागताध्यक्षीय भाषणांनी एकदम झाली. कवी संमेलनात ती जेव्हा आपलं अस्खलित भाषण करायला लागली, तेव्हा नाशकातले कितीतरी साहित्यिक आश्चर्यचकित होऊन गेले. भाषण संपल्यावर कित्येकांनी मुद्दाम येऊन माझं अभिनंदन केलं. मुलांनी काही पराक्रम दाखवला म्हणजे आईबापांचं अभिनंदन करण्यात आलेलं मला माहित होतं. परंतु असा प्रसंग फारच थोड्या मुलांना अनुभवायला मिळाला असेल. आईने आपलं भाषण एकदाही कागद न उघडता अस्खलितपणे केलं. स्त्री वक्त्यांच्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे ते मुळू किंवा हळूहळू नसून अगदी खणखणीत होतं आणि सगळ्यांना आश्चर्य वाटलं ते ह्याचंच. कवी संमेलनाचा शेवटचा कार्यक्रम होता काव्य गायनाचा. थिएटर चिक्कार भरलं होतं आणि लोक अतिशय गडबड करायला लागले होते. अमुक एक कवीनीच म्हणावं आणि दुसऱ्याने तोंडही उघडू नये असा लोकांनी आग्रह सुरू केला. कार्यकारी मंडळाने होता होईल तो प्रत्येक कवीला आपली एक कविता म्हणण्याचा प्रसंग द्यायचा असं ठरवलं होतं. एका हायस्कूलच्या मुलाने सुद्धा त्यात आपली वर्णी लावून घेतली होती. पण त्याचं कोणीच ऐकून घेईना. मुलाचा आवाज कोता आणि त्यात तो घाबरलेला. शेवटी आईला राहावेना. ती स्टेजवर येऊन उभी राहिली. या एवढ्या मोठ्या श्रोतृ समूहापुढे त्या सगळ्या गोंगाटाला मागे सारणाऱ्या खणखणीत आवाजात तिने जे 4 शब्द सांगितले ते इतके परिणामकारक झाले की शेवटपर्यंत टाचणी पडली असती तरी तिचा आवाज स्पष्ट ऐकू आला असता, इतकी शांतता झाली. कवी संमेलनानंतर आईने आपलं लेखन आणि वाचन पुन्हा जोरात सुरू केलं. तिचं बहुतेक लक्ष आता ख्रिस्तायनामध्ये गुंतलं होतं आणि त्यात होता होईल तो व्यत्यय येऊ नये अशी तिची खटपट असायची. टिळकांनी या महाकाव्याचे 10.5 अध्याय पुरे केले होते. या 10.5 अध्यायात ख्रिस्ताच्या बालपणापलीकडे ख्रिस्त चरित्राची गोष्ट गेलेली नव्हती. हे प्रचंड काम आता तिने आपल्या हाती घेतलं आणि त्यात 64 अध्यायांची भर घालून ते पुरं केलं. तिचं ते काम चालू असताना माझ्या पुढे एक अवघड प्रश्न येऊन पडला. निपाणीला ख्रिस्ती साहित्य संमेलनाचा मी अध्यक्ष होतो. त्यानंतरचं संमेलन नागपूरच्या ख्रिस्ती लोकांनी भरवण्याचं ठरवलं. पण त्यांना कोणी अध्यक्ष मिळेना आणि त्यांना मीच अध्यक्ष पाहिजे असं होतं. त्यांची पत्रावर पत्र आणि तारांवर तारा यायला लागल्या. मला पुन्हा लागोपाठ दुसऱ्याच वर्षी ते अध्यक्षस्थान स्वीकारणं हे प्रशस्त वाटेना. शेवटी मी आईला माझी अडचण सांगितली. पाटणकर नेहमीप्रमाणे आमच्या सहाय्याला याही वेळेला धावून आले आणि त्यांनी सुचवलं की आईनीच अध्यक्ष व्हावं. ही सूचना नागपूरच्या मंडळींना पसंत पडली आणि आईच्या नेहमीच्या स्वभावाप्रमाणे तिने चटकन हो म्हटलं आणि संमेलनाचं अध्यक्षीय भाषण लिहायला तिने ताबडतोब सुरुवात केली. त्या वर्षी त्याच वेळेला नागपुरात मराठी साहित्य संमेलनाचं अधिवेशन होतं. त्यातले पुष्कळसे पाहुणे ख्रिस्ती साहित्य संमेलनाला हजर राहत असत. आईचं वक्तृत्व त्यावेळेला अधिक मोठ्या आणि जाणत्या समाजापुढे प्रगट झालं आणि तिचं तेही भाषण खूप गाजलं. नाशकाला 1933 साली झालेलं कवी संमेलन, त्यातलं ते भाषण, 1934 सालचं नागपूरच्या ख्रिस्ती साहित्य संमेलनातलं भाषण, 1935 सालात प्रसिद्ध झालेले स्मृतिचित्रांचे भाग आणि 1935च्या शेवटी झालेला तिचा सत्कार समारंभ आणि शेवटी 1936 सालातला तिचा आजार, या गोष्टींनी तिच्या आयुष्यातली शेवटची 4 वर्ष अत्यंत संस्मरणीय केलेली आहेत. मुलगी, बहीण, आई आणि आजी या नात्यांनी आयुष्यभर तिने जे भेटतील त्यांची आणि जी करता येईल ती सेवा केली. ती करीत असताना उच्च नीच भावांचा तर प्रश्नच उरत नसे. पण तिला चुकून कधी किळस जरी आली तरी तिला टिळकांची आठवण येईल. टिळकांनी म्हटल्याप्रमाणे
या सृष्टीतील दिव्यपण तेच हे मनुजपण असा तिचा पक्का विश्वास असल्यामुळे आपण असे वागतो याची तिला जाणीवही नसायची. तसं वागणं हा तिचा एक स्वभावच बनून गेला होता. एखाद्या सकाळी आई बाहेर पडायची. घरातला प्रत्येक जण कामात गुंतलेला असल्यामुळे दिवसभर तिची आठवणच व्हायची नाही. पण संध्याकाळ झाली, रात्र झाली की आम्हाला काळजी वाटायला लागायची. तिकडे आई कोणा मावशीकडे, आत्याकडे, नाहीतर तिच्या कोणा नातलगाची कोणी मैत्रीण अडलेली असेल, तिथे बसलेली असायची. नाहीतर घरी यायला निघता निघता वाटेतच कुणाला ताप आलाय म्हणून कळून परत फिरलेली असायची. पण तिला घरची काळजी मात्र होतीच हं. आम्ही ताटकळून घरी काळजी करीत बसलो असू हे तिला माहित होतं आणि तशा स्थितीत कुणाला तरी दादापुता करून तिने घरी पाठवावं आणि अमुक अमुक ठिकाणी आपण आहोत, काळजी करू नका असा निरोप धाडावा. माधव मनोहर आपल्या आठवणीमध्ये लिहितात, श्री टिळकांच्या समोरच माझे स्नेही प्रोफेसर जोगळेकर राहतात. गेल्या साली सौ कमलाबाई जोगळेकर ह्या काहीतरी आजाराने खूप आजारी होत्या. कोणताही परिचयाचा माणूस आजारी आहे अशी नुसती ओझरती वार्ता आईला कळायचाच अवकाश की आईना काही क्षणभर घरी स्वस्थ बसवत नसे. मग ती वेळ कशी कोणतीही असो आणि त्या आजारी माणसाचं घर कितीही दूर असो, आई लगेच तेथपर्यंत तशा वेळी पायी चालत जायला निघायच्या. आई घरी नसल्या की त्या कोणाच्या तरी समाचारासाठी गेलेल्या असायच्या आणि मग काळा वेळाची, थंडी वाऱ्याची, आपल्या स्वतःच्या उतार वयातल्या सदा रुग्ण परिस्थितीची यत्किंचितही पर्वा न करता त्यांनी त्या आजारी माणसाच्या शुश्रूषेला प्रारंभ करावा. मग त्या आजारी माणसाच्या रुग्णशय्ये शेजारचं आईचं आसन किती तास आणि किती दिवस स्थिरावेल हे काही कुणाला सांगता येत नसे. सौ कमलाबाई जोगळेकर आजारी आहेत असं कळल्याबरोबर स्वतः आजारी असून सुद्धा आई त्यांच्या समाचारासाठी आपल्या खोकल्यासह आल्या आणि लगेच झाला त्यांच्या शुश्रूषेला प्रारंभ. एकदा भर 12 वाजता शरणपूरच्या रस्त्यावर एका झाडाखाली आई जरा विसावा घेत बसली होती. ती तिकडून येणाऱ्या एका गृहस्थाना ज्या दृष्टीला पडली. ओचे खोवलेले, पायात वाहणा, खांद्यावर पदर आणि हातात एका हिरव्या कागदाची घडी अशी आई तिथे सावलीला उभी राहिली होती. गृहस्थाने विचारलं, आजीबाई तुम्ही इतक्या उन्हाच्या निघालात कुठे? त्या हिच्याकडे जाऊन येते, तिला सिनेमाची जाहिरात मिळत नाही, आमच्याकडे हे लोक आणून टाकतात, तिकडे नेऊन टाक म्हटलं तर आळणटाळण करतात. गृहस्थानी जाता जाता मला ही गोष्ट सांगितली आणि मी आईला छत्री पाठवली. नाशिकच्या सौ ताईसाहेब विंचुरकर म्हणतात, माझं त्यांचं आजी नातीचं नातं होतं. बहुतेक ठिकाणी त्या आजीबाई म्हणून ओळखल्या जात होत्या आणि आमच्या स्त्री मंडळाच्या पण त्या आजीच होत्या. त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे त्या सगळ्यांना हव्याशा होत्या. त्यांना कुठेही जायला मज्जाव नसे. गरीब, श्रीमंत, लहान, तरुण, वृद्ध अशा सगळ्या मंडळींना त्या प्रिय असत आणि जिथे जातील तिथे त्यांचं स्वागत होत असे. त्यांच्या उपदेशाची मला आता पावलोपावली आठवण होते. त्या नेहमी म्हणत, अगं दुसरे कसेही वागले तरी आपण नेहमी त्यांच्याशी चांगलं वागावं. महिना 15 दिवसातून एकदा आपल्या इष्टमित्रांच्या घरी जाऊन समाचार घेऊन आल्याशिवाय त्यांना काही बरं वाटत नसे. त्यांना नाती, लेकी, सुना यांचं फार कौतुक होतं. काही नवीन घातलं किंवा घरात पाहिलं की त्यांना आनंद होई आणि अत्यंत आपलेपणाने त्या चौकशी करून समाधान व्यक्त करीत. दुसऱ्याच्या उपयोगी पडण्याची तर त्यांना भारी हौस. कुणाला औषध करून दे, कुणाच्या घरी सोबत निजायला जा, आजाऱ्याच्या सोबतीला जा, तर कुणाला बाई किंवा नोकर बाहून दे, असे अनेक व्याप त्यांच्या मागे सदा असायचे. ऊन पाऊस, तहान भूक सगळं बाजूला ठेवून दुसऱ्यांची कामं त्या आस्थेने करीत असत. आमच्या स्त्री मंडळाच्या सभेला त्या नेहमी हजर असायच्या. त्यांना आमचा फार अभिमान. एकदा दुसऱ्या गावच्या एक वयस्कर बाई मंडळात भाषण करायला आल्या होत्या आणि त्यांनी बोलताना आम्हा तरुण स्त्रियांवर बरेच कोरडे ओढले. त्यांचं भाषण संपताच आमच्या आजीबाई उठल्या आणि आवेशाने त्यांनी आमच्यावरचे आक्षेप खोडून काढले आणि सर्व मुली म्हणजे बायका खऱ्या आर्य स्त्रिया असून अत्यंत सुशील आहेत असं प्रतिपादन केलं. आजीबाईंनी आमची बाजू घेतली तेव्हा आम्हाला किती आनंद झाला असेल बरं. खऱ्या आपलेपणाने वागत असताना त्या आम्हाला परक्या कशा वाटतील? आमचं कुठे चुकलं तर मात्र आम्हाला त्यांची बोलणी खावी लागत असत.
एकदा एका सभेत प्रोफेसर साहेबांना व्याख्यान देण्याकरता विनंती करायला मंडळाच्या सेक्रेटरी विसरल्या. आता काय करायचं? आयत्या वेळी प्रोफेसर साहेबांना विनंती करण्याचं धाडस काय आमच्याच्यानी होईना. कारण अगदी वेळेवर कोण हो म्हणणार आहे हो? मग आम्ही आजीबाईंना पुढे केलं. आमच्यासाठी आजी उन्हातून प्रोफेसर साहेबांच्या घरी गेल्या आणि त्यांना बा बेटा करून लेक्चर द्यायला कबूल केलं. त्यांना पण आईचा शब्द मोडवेना आणि अशा रीतीने आजीनी नातींचा हट्ट पुरवला. एकदा आमच्या मंडळात आम्ही त्यांना काव्य गायन करायला सांगितलं. तेव्हा त्यांनी ते एका अटीवर कबूल केलं, की प्रत्येकीने तिच्या घरचे जुने आणि टाकाऊ कपडे आजीबाईंच्या घरी पोचते करायचे. आणि 2-3 दिवसांनी आजीबाई जुन्या कपड्यांचा गठ्ठा घेऊन भंगीवाड्याकडे जाताना दिसल्या. एक दिवस सकाळी 8:30 वाजता आजीबाई माझ्याकडे आल्या आणि म्हणाल्या, तुझ्या घरचे जुने लहान होत असलेले कपडे दे बघू. आज दिव्याची हवस आहे, वेळ गमावू नको. मला काहीच समजेना. मी म्हटलं, हे काय आजीबाई, आज कुठली दिव्याची हवस? तुमचं आपलं काहीतरीच. तेव्हा त्या हसल्या आणि म्हणाल्या, हे बघ, आज आहे हरिजन दिन. वर्षातून एक दिवस त्या लोकांना अंघोळी, कपडे, खाऊ घालून कौतुक करायचं. दिव्याच्या हौसेला नाही का आपण ठेवणीतल्या समया काढून स्वच्छ करतो. अगं हे तसंच आहे हो. आईला कोणतंही काम मनापासून करायला आवडायचं. हरिजन दिनाच्या मिरवणुकी आणि महार मांग वाड्याची त्या दिवसापुरती साफसफाई तिला अगदी आवडत नसे. ती हरिजन दिनाला दिव्याची हवस म्हणे. खरोखर प्रकाश पडायला हवा तर दिवे घासायला हवेत. ती मात्र हे दिवे घरी घासण्याचा प्रयत्न करी. पतित स्त्रियांच्या बाबतीत तिला फार काळजी वाटायची. आणि मग 1908 ते 1909 पासून तिने या बाबतीत भाषण करून आणि लेख लिहून लोकमत बनवण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता. एक पत्नी जिवंत असताना दुसरी करू नये असा तिचा ठाम विश्वास होता. त्यासाठी तिला अगदी स्वतःच्या मुलाप्रमाणे प्रिय असलेल्या माणसांशी तिने तंटे केले. लाक्षणिक नाही तर खरोखर त्यांचे कान तिने पिरगळले. त्यांनाही तिचा राग आला नाही. उलट त्यांच्या मनात तिच्याबद्दल असलेला आदर आणि प्रेम हे तिच्या या निस्पृहपणाने द्विगुणित झाली असं मला खात्रीपूर्वक वाटतं. आईला मुलगे, मुली, नातवंड तेव्हाच सापडायची. जसंच सोपानदेव चौधरी यांचं झालं. त्यात ते आमच्या समोर राहायला आले. एक दिवस आई सोपानदेवांकडे निजली होती. रात्री 2च्या सुमाराला तिथे उठून ती लिहायला बसली. लिहिता लिहिता तिला आठवण झाली की आदल्या दिवशी आपण आपल्या लिखाणाचं बाड शांती सदनाच्या ओसरीवर टाकलंय. ती तशीच उठली. त्यांच्या आणि आमच्या घरामधला रस्ता अगदी झाडीतून आणि अंधारातून होता. पण आईला भीती ही कशी ठाऊकत नव्हती. ती तशीच घरी आली आणि बाड घेऊन परतली. म्हातारी पदराखाली काहीतरी घेऊन जातेय हे दोघा चोरट्यांनी पाहिलं. ती झाडीत गेली आणि ते तिला आडवे झाले. पण आई दचकली नाही की भ्यायली नाही. तिने त्यांनाच दरडावून काय पाहिजे म्हणून विचारलं. त्यापैकी एक जण म्हणाला, काही नाही, आम्हाला वाटलं चोर आहे. आई म्हणाली, काय रे, चांदण्या रात्री कोणी चोर अशी उघड उघड चोरी करेल का? ते दोघे त्यानंतर निघून गेले. दुसऱ्या दिवशी तिने आम्हाला ही गोष्ट सांगितली. सोपानदेवांकडे एक दिवस एक कवी मित्र पाहुणे आले होते. ते मध्यरात्री जागे झाले. आज चाललेलं संभाषण त्यांना स्पष्ट ऐकू येत होतं. तेही घाबरले, पण सकाळपर्यंत काही बोलले नाहीत. अरे सोपानदेव, उठ बाबा, बन्याचं चिन्ह काही ठीक दिसत नाही. जर ब्रँडी असली तर दे बघू. आई, तुम्ही केव्हा उठला? अरे सगळी रात्र मी जागीच आहे. बन्या माझ्या मांडीवर आहे. बन्याला ब्रँडी पाजली, बन्या जगला. सकाळी पाहुणे विचारतात, अहो कोण आजारी होतं? सोपानदेवाने आजाऱ्याला त्यांच्या पुढे धरलं. तो बन्या बोका होता. आमचा एक कुत्रा होता. त्याच्या संबंधीची आठवण आईच्या शब्दात देतो. म्हशी गेल्या, कोंबड्या गेल्या, पोपट होता तो उडून गेला. आता राहिला ब्लॅकी कुत्रा आणि त्याची बायको. ब्लॅकी आमच्याकडे 13 वर्ष होता. एक कुत्री राहुरीला आमच्या घरी व्यायली आणि त्यातलं एक पिल्लू आम्ही ठेवून घेतलं होतं. 4 वर्ष एक कुत्री ब्लॅकी जवळ राहिली. शेवटी तो मेल्यावर तीही अन्न पाणी सोडून मरून गेली. ती रात्रंदिवस आमच्या वाडीमध्ये राहत असे. ब्लॅकी म्हातारा झाला तेव्हा त्याला शारीरिक पीडा फारच व्हायला लागली. पण चंपी मात्र त्याला सोडून कुठे जात नसे. ब्लॅकी करता मी खाट आणि शेगडी आणली होती. त्याच्या अंगाला मी औषध चोळत असे. लोक हसत, पण तो कुत्रा सुद्धा
सगळं माणसासारखं करून घेत असे. डोळ्यात औषध घालणं, पोटात घेणं, काटेवर पडून राहणं, सगळे सोपस्कार तो करून घ्यायचा. दुःख फार झालं म्हणजे तो कुंथायचा. तशी चंपी धावत धावत घरात येऊन माझा पदर ओढून मला त्याच्याकडे घेऊन जात असे. एक दिवस काय झालं, दुपारच्या 2च्या सुमाराला चंपी आली आणि मला बाहेर घेऊन गेली. मी पाहते तर तो ब्लॅकी फारच कणत होता. मला पाहताच तो खाटेखाली उतरला. त्यांनी माझे पाय चाटले आणि तिथेच पडून त्यांनी प्राण सोडला. त्याची 4-4 लहान पिल्लं त्याच्या अंगावर उड्या मारायला लागली. चंपी मोठमोठ्याने गळा काढून रडायला लागली. टिळकांना आणि मला हा देखावा काही पाहावेना. आम्ही तिला आतल्या आत खोलीमध्ये कोंडलं आणि ब्लॅकीला तिथेच कंपाऊंडामध्ये पुरलं. पण चंपी सुटताच तिने ती जागा शोधून काढली आणि पुढे महिनाभर ती तिथे बसून रडत असे. तिने अन्नपाणी वर्ज्य करून शेवटी दुःखाने प्राण सोडला. धन्य बिचारी. सोपानदेवांच्या शेजारी एक गृहस्थ राहायचे. त्यांचा पुतण्या वयाने 18 वर्षाचा झाला होता, पण बुद्धीने 3 वर्षाचाच राहिला होता. लहानपणीच टायफॉइड झाल्यामुळे त्याचा परिणाम त्याच्या मेंदूवर झाला होता. आईला त्याची फार कीव यायची. तिने रोज सकाळी त्याला फिरायला नेऊन त्याला शिक्षण द्यायचं ठरवलं. आईने त्याला म्हणावं, बिंदू, हे झाड कसलं? वडाचं. पण ते असायचं पिंपळाचं. दुसरं झाड वडाचं असलं की बिंदूनी हटकून पिंपळाचं म्हणून उत्तर द्यावं. एकदा सोपानदेव म्हणाले, आई, तुम्ही कशाला खटपट करताय? आबासाहेबांनी करता येईल ते सगळं केलंय, काही करायचं ठेवलेलं नाहीये. तुम्ही वडाचं झाड दाखवलं की तो पिंपळाचं म्हणतो आणि तुम्ही पिंपळ दाखवला की तो वड म्हणतोय. त्यावर आई म्हणाली, अरे त्याचंच काय घेऊन बसलायस? मोठमोठे लोक वडाची साल पिंपळाला लावतात आणि पिंपळाची साल वडाला लावतात. हा आता बोलून चालून पोरच आहे नाही का? अशिक्षित पण सुसंस्कृत अशा उदार आणि प्रेमळ वृत्तीच्या लक्ष्मीबाईचा सत्कार करावा असं नाशकातल्या कित्येक संस्थांनी ठरवलं आणि ह्या सार्वजनिक आजीबाईंनी त्या गोष्टीला संमती दिली. क्रमशः